करी आता विधी भावे पूजे आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही तेने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिल गुण निधान कारण कारण करुणा वर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त अखंड संजीवन समाधीमध्ये विश्वकल्याणासाठी निवास करणारे ज्ञानेंचे राजयोग्यांचे शिरोमणी तथा साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय यांनी आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्याच वारकरी संप्रदायाचे एक अधूवर्य मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा एक द्रष्टा पुरुष मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन वैराग्याची झालर लावून भक्तीच्या अंतःकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोचवलं या ठिकाणी पैठण निवासी राहून भारूड गाथा भागवत अनेक ग्रंथांच्या माध्यमातून तुम्हा सर्व आडराण्याने धावणाऱ्या समाजाला ज्यांनी सन्मार्गाला लावलं असे असणारे पैठण निवासी गोदातीर निवासी जगद्गुरू म्हणण्यात काय हरकत नाही असे असलेले नाथ महाराज यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षराच्या कीर्तना करता विठाला आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने जमलेले आहात हे सर्वांना श्रुत आहेत ज्ञात आहे माहिती आहेत तरी पण वक्त्याचं कर्तव्य या नाट्याने सांगायचं झालंच तर आपलं श्री क्षेत्र उंच खडक बरोबर ना तालुका अकोले जिल्हा अहिल्यादेवी अहिल्यानगर हा अहिल्यानगर या ठिकाणी आपल्या या उंच खडक गावामध्ये वार्षिकरित्या एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी होत असतो ते पण अत्यंत मोठ्या पवित्र पर्व कालावरती महापर्वणीवरती थोडक्यात आज अख्ख्या त्रैलोक्यभर या ठिकाणी महाशिवरात्रीचा सोहळा अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी पार पडतोय आपल्या या उंच खडक या ठिकाणी सुद्धा खडकेश्वराच्या प्रांगणामध्ये या खडकेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्व उंच खडकवासी पंचकृषीतील सर्व मंडळी प्रवरा नदीच्या तीरावरती असलेलं आपलं हे उंच खडक जवळच असलेलं या ठिकाणी अगस्ती महर्षींचा मोठा या ठिकाणी आश्रम त्याचप्रमाणे इकडून असलेले त्यांचे बंधू महामती यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आपण सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी हा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी करतात आज सुद्धा या ठिकाणी हा एक दिवसीय उत्सव आज माझ्यासारख्या एका छोट्या माणसाकडे आलाय खाली बसलेल्या लोकांना टेन्शन आलं असेल लईच एवढं पोरग आणून उभं केलं बा हॅलो तुम्हाला लई टेन्शन आलं असेल लईच एवढं पोरग आणून उभं केलं उंचीवर जाऊ नका बरं माझ्या ट्रक पाहिली का तुम्ही ट्रक किती मोठे असू द्या तिच्यामध्ये किती टनाचा माल असू द्या पुढे जात असताना वगैरे पंक्चर जर झाली तर तिच्याबरोबर काय राहतो एक जॅक एकदा काढला रे काढला गाडीच्या खाली लावला रे लावला किती भरलेली टनाची गाडी असू द्या ते जॅक उचलतं का नाही म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू उदाहरण म्हणून सांगितलं गुळवे काय ऐका ना याच्या पलीकडे बोलू का हे जर पटन नसेल तर अगदी सोपं सांगतो विंचू पाहिला का विंचू पाहिला का विंचू मोठा असू द्या नाहीतर छोटा असू द्या ठणका काळजी करू नका 50,000 वाला बाबा जो ठणका देईल तो लासलगावचा निलेश महाराज सुद्धा देईल महाराज आणि हे जर पटत नसेल तर अजून सोपं करून सांगतो आपल्या घरी बायकोचा भाऊ आला बायको सांगते धरा पिशवी जा आंबे घेऊन या हे घाई आंबे आणायला जातं तिथं गेलं का स्वतःच्या हाताने आंबे निवडून घेतं बरं का धरू दादा स्वतःच्या हाताने आंबे निवडून घेतं पुन्हा त्याच्याकडे देतं ते मोजून पुन्हा आपल्याकडे देतं आपल्याकडे दिलं का आपण त्याला पैसे देतो आंबे घेऊन घराकडे निघतो पुन्हा 2-4 पावलं पाठीमागे येतो आणि त्याला दम देतो एक जरी आंबा खराब निघाला तर अख्खा रस्सा चपातीला तुझ्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार निवडून कोणी घेतले लक्ष देत आहे का तुमच्या आपण एवढी हुशार मंडळी आहे साधे आंबे जरी घ्यायला गेलो तर ते निवडून घेणारी मंडळी आहेत मग इथं जरी एक दिवशीय कार्यक्रम करायचा आहे कारण या उंच खडकवाल्यांनी आतापर्यंत काही साधे आंबे नाही बोलवले सगळे भारीतलेच आंबे बोलवले महाराज इथं राजापुरी हापूस येऊन गेला इथं रत्नागिरी हापूस येऊन गेला देवगड हापूस येऊन गेला गुजरात केसर येऊन गेला आतापर्यंत सगळे भारीतलेच आंबे येऊन गेले सरपंच साहेब हा सुद्धा एक आंबाचे आहेत हा सुद्धा काय एक
आंबाचे फक्त गंमत अशी हा गोटी आंबा आहे. कोणता आंबा आहे? जरा मोकळे बसा, फ्रेश बसा. असं काही समजू नका. उंची जरी कमी असली तरी तुमच्या गावामध्ये प्रथमतः मला कीर्तनाचा योग ज्यांच्या मार्फत या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये आलाय याला गोटी आंबा म्हणतात. पण दिसायला जरी गोटी आंबा आहे पण याला जुने लोक काय म्हणतात? याला गावठी आंबा म्हणतात. तुम्ही बाकीचे गुळवे मारात, बाकीचे आंबे किती खा, ऐका ना, तुम्ही राजापुरी खा, नाही तर रत्नागिरी खा, नाही तर कोणता खा, पण खरं सांगू का मोरे दादा, एकदा का गावठी आंब्याचा थेंब जिभेवर पडला रे पडला, तो पुन्हा पुन्हा चाखावा वाटतोय, पुन्हा पुन्हा खावा वाटतोय. का? कारण हा ज्ञानोबा तुकोबरायच्या तालमीत तयार झालेला आंबा. ही गोष्ट विसरू नका महाराज. का? फार मोठ्या मुश्किलीने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडं माझ्या माथ्यावरती मारण्यात आलेली आहे. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी जसं पदवी आहेत महाराज, तसं समाज प्रबोधनकार म्हणून एक पदवी आहेत महाराज. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार झालेले आहेत. कारण तुम्ही आतापर्यंत काही कमी बाबा लोक वाटी लावले नाही, पण हे लावत असताना प्रत्येकाची एक काहीतरी वेगळी छबी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व महाराष्ट्रावर ज्यांचं नंबर 1चे सेलिब्रिटी म्हणून नाव गाजतायत, महाराष्ट्रभूषण शब्दप्रभू असणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदरीकर यांच्या मार्फत आलेली ही कीर्तनाची सेवा आहे महाराज. बाबांच्या बाबतीत काय वर्णन करावं? तसं जर बघायला गेलं, आज महाशिवरात्रीचं पर्व काय, हे दुसरं कीर्तन चालू आहे. माझं कितवं कीर्तन आहे आता? हे दुसरं आहे. त्यांचे दिवसभरात 4-4 असतात. मी तर देवाला विनंती करतो, ते बाबा कसे करीत असतील कीर्तन त्यांचे त्यांना माहिती आहे. मी पहिलं करून आलो, इथपर्यंत येऊ सुखजान झालो, आणि हे करून मला परत दुसरीकडे कीर्तनाला जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाबांच्यामुळं या ठिकाणी तुम्हा सर्व मायबाप श्रोतूंच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या ठिकाणी संपर्क करत असताना आमचे धनुदादा बरं का, आणि हरिभक्तीपरायण आमचे सुभाषदादा मोरे यांच्या मार्फत या ठिकाणी वेळोवेळी फोन झाले. मी या ठिकाणी पोचत असताना इथं आल्यानंतर अनेक मान्यवरांची या ठिकाणी भेट होते. लावणी मृदुंग स्तुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने याने माझं मोठं परम भाग्य. महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज मंडळी आज माझ्या कीर्तन साथीकरता उपस्थित आहे का मला माहिती नाही, पण एक सांगू का, वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन निष्काम सेवा करणारे सर्व वारकरी आज माझ्या कीर्तन साथीकरता उपस्थित आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील हरिभक्तीपरायण अत्यंत ज्ञानी असं व्यक्तिमत्व आमचे गुळवे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गुले का? गुले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळी वाजून स्वागत करा. जोरात वाजवा जरा टाळ्या. हा सर, फराळ केलं होतं ना सकाळी? फराळ केलं होतं का करून घ्यायचं अगोदर? नाही, मग जोरात वाजवा, टाळी वाजवा जरा. वा वा वा. ज्यांनी प्रथमतः चाल म्हटली महाराज, बाळासाहेब महाराज, त्यांची माझी अनेक ठिकाणी भेट झाली आहे, पण त्यांनी मला ह्या अवतारात पहिल्यांदा पाहिलं, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात यायला तयार नाहीत. ते माझ्या घरी सुद्धा येऊन गेलेले आहेत बरं का. आता ते हेच आहेत का दुसरे मला माहिती नाही, पण दादाजींनी गोड चाल गायली, त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवून स्वागत करा. हरिभक्तीपरायण ज्यांनी चाल म्हटली आहेत, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सुभाषदादा मोरे यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. पेटीवर असणारे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार पुंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. हरिभक्तीपरायण असलेले आमचे सुभाष महाराज आवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या दोन्ही ताई या ठिकाणी असताना, त्याचप्रमाणे आता कसं आहे, माझं पहिलंच मूळ आहे. पहिल्याच मुलाला आलेल्या बाईला माहिती काय दियर कोण, भावजाया कोण, नंदा कोण. पुढच्या वेळेस आलो का तुमच्या सगळ्यांचे नक्की नावं घेईल. आमचे विनेकरी बाबा आहेत, आमचे चोपदार एकच नंबर आहे गाड्या. मला तर असं वाटतंय गाडी टाकून घेऊन जावा बाबा तुम्हाला, कारण माझी उंची कमी आहे, मला कोणी धामधूम करतंय. तुमच्यासारखे असलो मला काही टेन्शन राहणार नाहीत. आमचे असलेले चोपदार हरिभक्तीपरायण सयाजी महाराज, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गावातील सरपंच ज्यांची नुकतीच शिवालयामध्ये ज्यांची आमची भेट झाली, ते हरिभक्तीपरायण आमचे मनोज दादा, बरोबर ना, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता सुद्धा. असलेले ज्ञात अज्ञात मंडळी, नाही थांबा ते घेऊन आपण, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवरात्रीच्या पर्व कालावरती मृदुंगाचार्य भेटणं अत्यंत अवघड गोष्ट. आमचा ओमकार दादा बरं का चौधरी वेळेवर का होईना आपला स्वतःचा पखवाज घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या दादाकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज सकाळचं अन्नदान बरं का. सकाळचं अन्नदान म्हणजे सकाळचं फराळ, संध्याकाळचं फराळ
आणि कीर्तन सेवेचे जे मानकरी आहेत महाराज ते हरिभक्तीपरायण, ज्यांच्याकडे सौजन्य वैकुंठवासी केशव गंगाराम गुळवे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री सूर्यभान केशव गुळवे यांच्याकडून या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईमचं फराळ आणि कीर्तन सेवेचं आयोजन ज्यांच्यामार्फत झालं आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. का या ठिकाणी शिवरात्रीच्या पर्वकालावरती जसं पंढरपुरामध्ये आपण म्हणत असतो एक शीत दिदलिया अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, आणि त्यातले त्यात या महाशिवरात्रीच्या पर्वकालावरती ज्यांनी त्यांना फराळ वाटप केला आहे 100% भगवान शिव त्यांच्यावरती कोट्यावधी प्रमाणाने या ठिकाणी कृपा करतील याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. असे असलेले या ठिकाणी सूर्यभान केशव गुळवे यांच्याकडून ही पंगत आहेत. सकाळचे व सायंकाळचे अन्नदाते गंगा भागीरथी जिजाबाई गंगाराम घोडके यांच्याही स्मरणार्थ श्री इंजिनियर माझ्या मते प्रवीण भाऊ सूर्यभान गुळवे यांच्याकडून या ठिकाणी हे शिवाय ज्ञात अज्ञात सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल ऐका, माझ्याकडे वेळ अगदी कमी आहेत महाराज. अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला आम्हाला भरपूर चिंतन बघायचं आहे. थोडी आजचे दिवस तुमची मी माफी मागतो बरं काय. माफी मागतो का माफी मागतो, या ठिकाणी मला जेवढं बोलता येईल मी तेवढं बोलण्याचा प्रयत्न करीन. प्रमाणे मी म्हणणार पण या ठिकाणी चालीत न म्हणता जरा फाटा देणार एवढी विनंती मी तुम्हाला करतो. होता होईल तेवढा मी प्रयत्न करतो. का या ठिकाणी भगवान शिवाची कथा, शिवरात्र म्हणजे काय, शिवरात्र का करावी, कोणी करावी, कशा करता करावी, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, अनेक चिंतन या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करायचं आहे. पण आपल्याला भगवान शिव जशी बुद्धी देतील तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न विठ्ठला. असं आहे महाराज, मनुष्य जीवन तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. दादा आवाज द्या. मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला पण याचं मर्म याचं कर्म याचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. हे जर सगळ्यांना समजलं असतं तर या ठिकाणी लोकांना हात जोडून पाय पडून विनंती करून सांगावं लागलं नसतं. काय कीर्तन चालू झालंय तुम्ही पुढे येऊन बसा. ज्या अर्थी लोकांना सांगावं लागतंय त्या अर्थी लोकांना अजून देहाचं मर्म कर्म वर्म हे अजून समजलेलं नाहीत बरं का. फुले महाराज या ठिकाणी जर कधी झिंगण चिकणचा कार्यक्रम असताना तर लोकांना सांगावं लागलं असतं आता सांगावं लागत पुढे या. का देहाचं मर्म देहाचं कर्म देहाचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. शरीर भेटलं कशा करता दिलं, एवढ्याच करता दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण. तू देवाला जोडल्या जावा, तू जाऊन देवाला मिळावा त्याच्याकरता शरीर दिलं. पण याचं मर्म कर्म वर्म न कळाल्याचा परिणाम हा मायेच्या आधीने गेला आणि परिणाम हा दुःख भोगायला लागला. शूटिंग कोणी सांगितली हो, तुम्ही का? एक 10-5 मिनिटं बंद करता येईल ना, करता येईल ना माफी मागून बरं का. 10-5 मिनिटं कसं आहे जरा बाकीच्या कीर्तनकारांपेक्षा थोडा स्पष्ट वक्तायत मी बरं का. आणि ते काय होतंय एखादी रील्स वगैरे जर व्हायरल झाली तर त्याचा जरा आम्हाला खूप त्रास होतो. मी काय बा मोठा कीर्तनकार आहे वगैरे असं नाही, पण आपलं जे आहेत ते महत्त्वाचं आहे. शरीर भेटलंय ऐका बरं का दादा, मी सांगितलं बंद करायचं बरं का दादा, ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्ही काढायबद्दल मी कधी कोणाला नाही म्हणत नाही, पण आहे जरा ऐकणारा समाज म्हणून सांगतो ऐका. मनुष्य जीवन तुम्हाला आम्हाला भेटलंय मायेच्या आधीने गेलंय. तसं जर पाहायला गेलं थोडं पाठीमागं जर गेलं, पहिले कोठ्याचं नाव दे काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पायी, कानोबा तेरे तेरे ते. धालगज निर्माण झाली माया, भगवंताला शरण गेली, भगवंताला विचारलं माझं कार्य काय. भगवंतानी सांगितलं मला एकट्याला करमत नाही. भगवंताला करमत नसल्यामुळे एक एकलेची म्हणून याने केली निर्माण 14 भुवने. 14 भुवन तयार करत असताना भगवंतानी किती भुवन तयार केलीत, अनेक ब्रह्मांड तयार केली. किती ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड तयार करत असताना भगवंतानी 14 लोकांचं एक एक ब्रह्मांड. ऐका ऐका पेटीवाले ऐका, किती लोकांचं एक एक ब्रह्मांड, 14 लोकांचं एक एक ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड तयार केली. आपण ज्या लोकात राहतो याला कोणता लोक म्हणता हो, मृत्यूलोक म्हणतात. या मृत्यूलोकाचा नियम असा आहे, या मृत्यूलोकात जो कोणी येतो त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. संत महात्मे म्हणतात या ठिकाणी कोणालाही जास्त काळ राहता येत नाही. रामकृष्णाधिक अवतार आले ते सुद्धा गेले, हे तर उरो नाही आले अवतार. सगळं पाठ येत महाराज तुमच्या आमच्या. मला मुद्दा काय मांडायचा, याच्या खाली 7 लोक आहे वरती 7 लोक आहे.
ऐका ऐका, खाली किती लोक आहे बोलू नका हो. ऐका ऐका, बोलू नका. कोण बोलते? ऐका. खाली 7 लोक आणि वरती किती लोक? 7. खालचे 7 ऐका. आतळ वितळ सुतळ तळतळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले? किती झाले? परत ऐका. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ. किती झाले? 7. कोण कोणते? तुम्ही तरी 4-5 सांगितले. उद्या फक्त म्हणायचं नाही बुट्ट्याला कीर्तन जमलं नाही. जरा लक्षपूर्वक ऐका बरं का. हा, नाही तर मग काय तंबाखूला चुना लावता लावता आपल्या लोकांना लय जमत आहे. काही झालं का? मला जमलं नाही, मग तू कर बाबा. हो, खाली 7 लोक वरती 7 लोक. फुले महाराज खालचे 7 वरचे 7. स्वर्लोक पोरलोक तपोलोक ज्ञानलोक शिवलोक वैकुंठ लोक असे वरचे 7 खालचे 7. 7 आणि 7 14. त्यापैकी आपण मृत्यूलोकात राहतो. या मृत्यूलोकावरती भगवंताने जी जीवसृष्टी तयार केली ती सामान्य नाही केली. मग खरं सांगू का, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा साक्षात भगवान शिव होते. ऐका बरं का आता लक्षपूर्वक. हे शिव महापुराण प्रमाणानिशी बघून घ्या. घरी गेले का शिव महापुराणामध्ये बघा का जेव्हा कुठंच काही नव्हतं तेव्हा फक्त एकटा कोण होता? भगवान शिव होता, असं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. मग आता तुम्ही आपण ज्या लोकात राहतोय या मृत्यू लोकामध्ये भगवंतानी जी जीवसृष्टी तयार केली 83,99,999 एवढी जीव भगवंतानी तयार केली. किती जीव तयार केले? 83,99,999. पण जेवढे जीव बनवले ते आडवे बनवले. कुत्र घ्या, डुक्कर घ्या, मांजर घ्या, हाती घ्या, घोडा घ्या, तुम्हाला जे जे वाटेल ते घ्या. सगळे कसे बनवले? आडवे. हे कसं बनवलं? पण फार मोठी गंमत, जे आडवे बनवले ते चालायला सरळ, हे उभं बनवलं पण चालायला सदा आडवं. काही चांगलं कार्य असू द्या, हे आडवं आल्याशिवाय राहत नाही. पण भगवंताने भेद केलेला नाही. चला, मला मुद्दा तो नाही मांडायचा. बाकीचेही जीव बनवले आणि यालाही बनवलं, पण याला जे बनवलं ते बाकीच्यांना दिलं नाही आणि बाकीच्यांना जे दिलं ना बरं का ते याला दिलं नाही. लक्षपूर्वक ऐका बरं. खूप गोड चिंतन मानतोय तुमच्या पुढे. लक्षपूर्वक ऐका. बाकीच्यांना जे दिलं ते याला दिलं नाही आणि याला जे दिलं ते त्यांना दिलं नाही. याला काय कळतायत महाराज? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भजन कीर्तन सत्संग हे फक्त या देहाला कळतं. बाकीच्यांना ते कळत नाही. याच देही घडे देवाचे भजन न दे निदान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवाची होईल मनती ते होती. तरी का चिठी न धरावा उत्तम देवाची होईल म्हणती ते होती. तरी का चिठी नदी आणि दान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवाचे होईल म्हणती. किंवा तुमच्या पाठातलं प्रमाण आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. एकच उतरणे ऐका. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सद्घन चिदघन आनंदघन सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात त्याला भगवंत म्हणतात. ऐका बरं का. आणि असा असलेला भगवंत, या भगवंताच्या ऐका ना, या भगवंताच्या पर्यंत तुम्हाला आम्हाला जायचंय. त्याकरता त्याला म्हणतात मोक्ष. काय म्हणतात त्याला? मोक्ष. आता तुम्हाला आम्हाला शरीर भेटलं कशा करता? आता माझ्याकडे पहा. मी जर ठरवलं भारताचा राष्ट्रपती व्हायचं, होता येईल का हो? का बरं? उंची कमी म्हणून येईल ना? होता येईल. अहो, मी राष्ट्रपती होईल का काय मला माहिती नाही हो. आमच्या पेटी मास्तरांनी ठरवलं मला कलेक्टर व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमच्या पखवाजा ओंकार दादांनी ठरवलं मला DYSP व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. जाऊ द्या हो. खाली बसलेला सगळ्यांनी ठरवलं काय? मला काहीतरी व्हायचंय. कोण काय होईल मला माहिती नाही. पण आपण सगळ्यांनी जर कधी ठरवलं काय? मला देव नाही महाराज. तुम्ही बाकी काय व्हाल मला माहिती नाही, पण याच शरीराने तुम्हाला आम्हाला काय होता येतं? याच शरीराने तुम्हाला आम्हाला देव होता येतं. याच शरीराने याच देही घडे देवाचे भजन
आणि काय हे ज्ञान नाही कोटे या शरीराने तुम्हाला आम्हाला देव होता येतं. हे कशा करता दिलंय माहितीये का तुम्हाला? देवाची उपाक्षण त्याने मुक्तीचारी मुक्त्या 4 पुरुषार्थ 4 भक्त 4 देह 4 आणि वाण्या 4 किती झाले सगळे 20 किती झाले सगळे 20. परत ऐका मुक्त्या 4 भक्त 4 देह 4 वाण्या 4 किती झाले सगळे 16. आणि अजून एक राहिलं. काय राहिलं हो? सांगून गेलो मी. परत ऐका पुरुषार्थ किती 4 हे झाले 20. 20 पैकी मधले 2-2 बाजूला ठेवायचे. 20 पैकी मधले 2-2 बाजूला ठेवायचे. ज्याने धर्माचं आचरण करून शुद्ध भक्ती केली तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. ज्याने देवासंगत सलोकता म्हणजे देवाची जवळीक साधली तो नाही या जन्मात कोणत्या ना कोणत्या जन्मात मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. ज्याने सूक्ष्मदेह आपण स्वतः आहोत अमर आहोत ही जाण ठेवून ज्याने परमार्थ केला तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याने परावाणीने भगवंताला हाक मारली तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्याने अर्थ सोडून भक्ती केली तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षपूर्वक ऐका बरं. अगदी लक्षपूर्वक ऐका. मग आता हे जे दबडं भेटलंय कशा करता भेटलंय? फक्त मोक्ष आणि मोक्षाला जाण्याकरता भेटलंय. पण याचा उपयोग आपण नको त्या ठिकाणी करतोय. त्याचा परिणाम प्रत्येक जण दुःखामध्ये त्या ठिकाणी काय होतोय दुःखामध्ये होरपळतोय. मग ते तुम्ही असू नाही तर मी असू. आता लासलगाव वरून एवढ्या लांब वामटा मारीत आलो. कशाला आलो? जाऊ घरी नामस्मरण. काच नामस्मरण बरं का? कशा करता आलो? याच्या करता आलो. आणि आपलं काय खरं सांगू आपली जी धडपड चालली प्रत्येकाची ही फक्त एकाच गोष्टी करतायत पुंडे महाराज. कशा करता की तुम्हाला आम्हाला परमसुख मिळावं. पण आपले सुखाचे 2 प्रकार. एक टेम्परवारी सुख आणि एक परमसुख. पण आपण जे सुख भोगतोयत ना याला टेम्परवारी सुख म्हणतात. आणि या टेम्परवारी सुखामध्ये तुमचे आमचे जन्मच जन्म गेले. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. असं तुमचे आमचे अनेक जन्म गेले. पण अजून परमसुखापर्यंत तुम्ही आपण पोचलो नाही. परमसुख म्हणजे भगवंत परमसुख म्हणजे मोक्ष. आणि तिथपर्यंत तुम्हाला आम्हाला जायचंय. त्याकरता हे शरीर दिलंय. हे शरीर कशा करता त्याच्यापर्यंत जाण्याकरता. ये दबडे दिला दे भजन गोमटा तो या झाला पाटावा बाधिकेचा झाला पाटावा दिकेचा दिला दे भजन गोमटा भगवंता करता दिलाय. पण तुम्ही आपण काय केलंय महाराज? नको त्या ठिकाणी त्याचा वापर केला. हे दबड किती दिवस टिकणार आहेत महाराज? हे दबड जुनं होणार आहेत. तुम्ही बघा ना लोक याला काय करणार आहे? नाशिवंत देह जाणार सकल लोक जाळून फुकून मोकळे होणारे. पण एक सांगू का याच्यामध्ये जे तत्व दिलेत ना महाराज ते माझ्या भगवंतानी दिलेत आणि ते कायमस्वरूपी राहणार आहेत. ते कदापि कुठेही जाणार नाही. मग मध्ये काय काय तत्व दिलेत ऐका ना. याच्यामध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत. मन दिलं, बुद्धी दिली, चित्त दिलं, अहंकार दिलं. हे सगळं सांभाळायचं. ऐका बरं. मन बुद्धी चित्त अहंकार ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याच्या त्याच्याबरोबर, ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्याबरोबर, ज्याचं त्याचं संचित ज्याच्या त्याच्याबरोबर हे सगळं सांभाळायचं. काम क्रोधाधिक विकार ज्याला षडरूप म्हणतात हे सगळं सांभाळायचं आणि मग भगवंतापर्यंत जायचं. एवढं सोपं वाटलं का? मी काय बोलतोय लक्षात येतंय का तुमच्या? एवढं सगळं सांभाळायचं आणि मोक्षापर्यंत जायचं. सोपं आहेत का? हे सोपं नाही. नाथ महाराजांनी ओळखलं. नाथ महाराज म्हणले अरे हे सगळं सोपं नाहीत. पण यांनी या सगळ्या गोष्टीवर चिंतन करण्याकरता अगोदर यांना काय करावं लागेल? मन बुद्धी चित्त अहंकार याचा वापर करून यांना भगवंतापर्यंत पोहोचावं लागेल. ऐका बरं. मन जर त्या ठिकाणी टाळ्यावर नसेल, किती कीर्तन ऐकले, किती कथा ऐकल्या, किती श्रवण केलं, किती त्या ठिकाणी शिवावरती जाऊन पाणी टाकलं, किती दूध ओतलं, तर या ठिकाणी मन जर बाजूला असेल, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.
ऐका बरं, आता तुम्ही सगळे बसले कुठं? कुठं बसली? कीर्तनात. तुमच्या सगळ्यांचं मन माझ्या कीर्तनात आहे का? आता मरायची शपथ आहे बा तुम्हाला, अजिबात खोटं बोलायचं नाही. शिवरात्रीच्या दिवशी आहे मन? अजिबात नाही हो फुले महाराज. आपलं मन इतकं चंचल, बहुत चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मन एव मनुष्याना, अत्यंत चंचल, एका ठिकाणी थांबत नाही. सारखा सायरा काय काय करीतो या मना. ऐका बरं का, काय काय करीतो या मना. कॅसेट बदलून घेऊ का? कॅसेट बदलून घेऊ का? बरोबर चालू आहे फुले महाराज, बरोबर चालू आहे ना का? बदलू? बरोबर आहे ना? लक्षपूर्वक ऐका बरं, नाही तर उद्या पुन्हा तुम्ही परत म्हणशाल बाबाला कीर्तन जमलं नाही, ते महाराज पुन्हा माग खवळतील. ऐका जरा लक्षपूर्वक. तुम्हाला आम्हाला जे मन दिलंय ते मन देवाकडे लागत नाही, मग तुमचं आमचं मन कुठं लागत? विषयाकडे धावतं. आता खरं सांगू, आज शिवरात्र आहे म्हणून तुम्ही खडकेश्वरावर आहे. काय बोलतोय मी? आज तुम्ही उग काय आहे, बरेचसे असे महाभागे का ते शिवालयावर आजच आले असतील वर्षभरातून. काय बोलतोय मी? काहींना ते मनच इकडे ओढत नाही, मग त्यांचं मन सारखं विषयाकडे धावतोय. धनुभाऊ, राजा एक देहपुरी. माझा विषय वेगळा चाललाय. विषयाकडे कसं? भागवतामध्ये फार गोड उभी आलीत महाराज. अनादी संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पायी शिविता. इथून मागे जेवढे जन्म झाले त्या जन्मामध्ये एक सवय लागली. कशाची? विषय उडी भुलल्याची. विषयाकडे मन धावतंय तुमचं आमचं. इतकं धावतं, इतकं धावतं, विषय पाहिला का त्याला तिकडं जाय म्हणायची गरज नाही. ज्ञानोबरायांची भाषा सांगू? ज्ञानोबराय म्हणतात खालारा धावे पाणी. खालारा धावे म्हणजे काय? टेकडावर पडलेलं पाणी हे खाली जातं का वर निघतं? हो, कुठं जातं? खाली. काय जातं? तो पाण्याचा स्वभाव आहे. ती जिथं पडलं तिथं पहिल्यांदा पाहतो उतार कुठे आहे. तसं मनाचा एक स्वभाव आहे. काय? हे पहिल्यांदा पाहतो विषय कुठे. बरं का? ज्ञानोबराय अजून फार गोड बोलतात. विषयाचे कांदे वाटूनी, जो रस घ्यायचे पिळूनी, आणि त्या नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. काय झालंय माहितीये का? भोगताना विषय भोगतो, पण लोकांना सांगतो खरं सांगू अमृत भोगतोय. अरे नाही बाबा, ज्याने अमृत भोगलं तो सांगण्याकरता उरतच नाही. काय बोलतोय लक्षपूर्वक ऐका बरं. तो सांगण्याकरता उरत नाही. आणि तुम्ही आपण जे भोगतोय, भोगताना विषय भोगतो आणि लोकांना सांगतो आम्ही अमृत भोगतोय. खरं सांगू याच्यातून अमृत तयार होऊ शकत नाही. मग अमृत कधी तयार होईल? दररोज महाशिवालयामध्ये येऊन भगवंताची दररोजची प्रार्थना करून, भगवंतावरती दररोज त्या ठिकाणी त्याचं स्नान घालून, दूध टाकून. नुसतं काही होणार नाही. तुमचं आमचं मन त्याच्या चरणाशी लागलं पाहिजे, तिथं लागलं पाहिजे, तर तो भक्ती केल्याचा उपयोग आहे. देवाला दुसरं काय लागतंय? तो बघत नाहीत महाराज. तुम्ही काय आणलंय? काही बघत नाही. काय गोड चिंतन केलंय महाराज. तुकोबराय म्हणता देवे केले कैसे कैसे. बरं का? आणि उद्धरिले अनायासे. उदाहरणं दिली त्याच्याकरता. एक ससानं घारीच्या मागं लागलं. कोण कोण? ससानं. कोणाच्या मागं लागलं? ऐका बरं का, सगळे ऐका. घारीच्या मागं लागलं. ती घार जीव मुठीत घेऊन पळायला लागली. पळता 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 थकली. एका शिवालयात गेली. कुठे गेली? शिवालयात गेली. आता ती घाबरलेली होती. कोण? घार. इतकी घाबरलेली होती. मग आता तिला बसायला जागा कुठं नाही, म्हणून ती पिंडीवर बसली. कशावर बसली? पिंडीवर बसली. आणि तिने तिचे जे पंख होते ना महाराज, त्याने पूर्ण पिंड झाकून टाकली. मग आता थकली आहेत, आता जीव मुठीत धरून बसलीये, थोडा आराम करावा म्हणून मान अशी खाली टाकली. कोणी? घारीनी. अहो त्या भगवान शिवाला एवढा आनंद झाला. भगवान शिव म्हटले अरे जाऊ द्या ना, आतापर्यंत अनेक जण आले पण असं मला देह अर्पण करणारी कोणीच भेटली नाही. हे एवढं भोळं दैवत काय केलं? तिचा उद्धार करून टाकला महाराज. काय केला तिचा? भगवान शिवाने काय केला? उद्धार केला. हे बघा, अनेक देवता, 33 कोटी देवता सांगितलेले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात भोळं दैवत आणि लवकर प्रगट होणारं दैवत म्हणजे आमचे भोले बाबा आहेत. आणि हे भोले बाबाचं असं आहेत ना महाराज, हा कोणाला काय देऊन टाकील सांगू शकत नाही. रावण आला होता एक दिवस. कशा करता? पूजा करायला. रावण आला. रावण
या रावणाने पूजा केली, पार्वतीच्या सांगण्यावरून मोठं सोन्याचं घर बांधलं. अहो या पठ्ठ्याने काय केलं महाराज, हा रावण म्हटला आता भगवान शिव खुश झाले महाराज त्याच्या पूजेवर. माग म्हटले मी तुझ्यावर फार खुश आहे, काय तुला पाहिजे ते माग. आता हा रावणच किती केला तर ऊस गोड लागला म्हणजे मुळा सगट खायचा नसतो. या रावणाने सांगितलं एक काम कर, ज्या की वास्तू शांती केली ती वास्तूच मला देऊन टाक. अहो भगवान किती गोड, भगवंतानी लगेच देऊन टाकली गुले महाराज, मागचा पुढचा विचार नाही केला. आता मी जर तुम्हाला म्हणलो काय एवढी माईक सिस्टीम मला द्या, तुम्ही द्याल का? मला मुद्दा काय मांडायचं, आपण ते करू शकत नाही, पण भगवान एवढं भोळं महादेव. अहो हेच कशाला, एक चोर घंटा होता पिंडीवरती बाबा. आता त्या घंट्यावरती त्याचा हात पुराणा तो काढायला चोरायला. अहो हा पिंडीवर उभा राहिला, शहाणा पुढं उभा राहिला, पिंडीवरती उभा राहिला. आणि याने काय केलं महाराज, तो घंटा काढला वरती. भगवान शिवाला वाटला अरे लई जण पाहिजे, होता कोण? चोर. त्याच्या मनामध्ये भगवान शिवाविषयी काही प्रेम आहे का, काही भाव आहे का? काहीच नाहीत ना महाराज. तरी काय केलंय महाराज, चोरे पिंडी दिला पाव, ओ त्याशी धाये देव. ओ त्याला गोड करण्याकरता, त्याचा उद्धार करण्याकरता भगवंत धावला आणि त्याचा सुद्धा उद्धार केला. मग मला एक सांगा, जर पक्षाचा उद्धार करू शकतो, चोराचा उद्धार करू शकतो, तुम्ही आपण तर माणसं आहेत ना, मग तुमचा आमचा उद्धार करणार नाहीत का महाराज? 100% करणार. पण एक सांगू का, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नाही. बरं काय मला दोन्ही बाजूने कीर्तन करता येतं. मला विनोदी कीर्तन करता येतं आणि मला चिंतनीय. जरा बंद करे दादा 2 मिनटं ऐका ना. सध्या काय झालंय, कीर्तनाचा दर्जा खूप खाली यायला लागलाय बाबा. उडतात पण लोकांना धिंगाणा लागतो महाराज. आम्हाला गेलं का लोक म्हणतात महाराज आई सांगा, आई महाराज बाप सांगा बाप. अरे काय आई बाप सांगतात, आमचेच आई बाप आमच्यात नाही, तुमचे काय सांगणार आम्ही तुम्हाला? तुमच्या लक्षात येते का? लोक सांगे ब्रह्मज्ञान. आता तर काय ती फॅट निघाली, लोक आले का आम्हाला सांगता महाराज पिंगळा म्हणा. पिंगळा का आला पिंगळा म्हणायचं रे भाऊ? अरे त्याला काही आशय लागतो, विषय लागतो, उपसंहार उपकर काहीतरी लागतं ना. नुसतं आला का म्हण पिंगळा. अरे बाबा पिंगळा म्हणून नुसतं जमत नाही, पिंगळा म्हणून नुसतं उड्या मारून जमत नाही. मग तो पिंगळा कधीतरी परिपाठात यावा लागतो, तर पिंगळा म्हणण्याचा अर्थ कळेल महाराज. नाही तर परमार्थ काय, परमार्थाच्या गप्पा कोणी करतं? फेटा बांधला, कंबर बांधलं, उपरनं बांधलं, हे बोलायला सोपं आहे, पाकिट घ्यायला सोपं आहे, पण कळू येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी काय एवढं सोपं नाही महाराज. परमार्थाच्या गप्पा सोप्या आहेत, पण एक सांगू का, परमार्थ करण्याकरता काय लागतं, त्या ठिकाणी अनुताप घडावा लागतो. आत्ताचं कीर्तन झाल्यावर मला घुलेबाबांच्या तिथं जाऊन कीर्तन करायचं आहे. कुठं? माधव बाबा घुलेंकडं. आत्ता घुटीच्या पुढं जाऊन मला कीर्तन करायचं आहे. मला मुद्दा काय मांडायचा ऐका ना. भगवान शिव, भगवान विष्णू, गणपत्य, सौर आणि देवी 5च प्रकारच्या देवता आहेत. 6वी देवता अजून नाही. देवता किती प्रकारच्या? 6व्या प्रकारची देवता नाही. मग यात 5च देवतांनी काय केले, जेव्हा जेव्हा जसा जसा वेळ पडेल तशा तशा पद्धतीने अवतार कार्य केले. ऐका बरं का. मग हे ऋषी जरी असतील, अगस्त्य ऋषी, हे सुद्धा कोणाचे तरी अवतार. निवृत्तीनाथ सुद्धा सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती महाविष्णूचा अवतार, सखा महाजा ज्ञानेश्वर. तुम्ही प्रत्येक देव बघा. गणपती सुद्धा अनेक त्या ठिकाणी अवतार घेतले. भगवान शिवाने सुद्धा अनेक अवतार घेतले. खंडराव भगवान शिवाचा अवतार, मसोबा भगवान शिवाचा अवतार. तुम्ही बघा ना, भगवान शिवाने किती अवतार घेतलेत महाराज. सामान्य नाही, ज्या ज्या वेळेस जशी गरज पडेल ना, तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याने अवतार कार्य केले. पण एक सांगू, सगळ्या देवतांमध्ये भोळं दैवत याला मानलं जातं. आपल्याकडे भोळा कोणाला म्हणतात? भोळा म्हणजे बावळट. आपण भोळा कोणाला म्हणतो? बोला ना. भोळा म्हणजे त्याला आपण बावळट म्हणतो. मग आता कोण डेअरिंग करील शिवाला बावळट म्हणायची? सोपं आहे महाराज. शिवाला कोण बावळट म्हणणार? ऐका ना, आपल्या भाषेत तो भोळा आहे, पण भोळा कोणा करताय? जो त्याला अनन्य भावाने शरण येतो ना,
त्याच्याकरता तो भोळा आहे, पण जो त्याच्या संग विरोध करतो ना महाराज, त्याच्याकरता भस्म उटी रुंडमाळ, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. मग त्याच्या नेत्रातून तो कोणाला खतम करील ते सांगू शकत नाही. कोणाला केलं, कितीतरी मोठी लिस्ट येत ना महाराज. कोण कोण मारले, कसे कसे मारले. अहो तो एवढा हुशार, भस्मासुराला सहज वर देऊन टाकला होता. काय त्या भस्मासुराकडे काम काय होतं, या बाबाला दररोज चिता आणून द्यायची. चिता म्हणजे चिता भस्म. हे म्हणले अरे दररोज कवर हे करायचं, काहीतरी वर द्या. म्हणजे काय वर पाहिजे, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. शेवटी नावच त्याचं भस्मासूर. आता याला वाटलं नारद महर्षी भेटले, ते म्हणे का रे दररोज कुठंतरी जायचं, एखादा वारकरी पाहायचा, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, तो घालवायचा आणि मग नंतर तो भस्म गोळा करायचा, न्यायचा. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, जो तुला हे काम सांगतो त्याच्या डोक्यावर ठेव ना, म्हणजे सगळं संपून जाईल ना. गेलं महाराज आणि डोक्यावर हात ठेवायला लागलं. शेवटी भगवान शिव पुढं पळायचे, हा भस्मासूर माग. शेवटी रामपूजी सदाशिव भजन करी महादेव. पहा बरं, भगवान शिव विष्णूचं स्मरण करतात आणि ते विष्णू भगवान शिवाचं स्मरण करतात. ऐका बरं का, त्याच्यामुळेच आमचे तुकोबराय म्हणतात हरी हरा भेद नाही नका करू वाद घालूच नका का. हरी आणि हर हे वेगळे नाही. त्रिशूलावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. ओ चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे दोन्ही सारखेच आहे. अहो त्या भस्मासुराला भगवंताचं विष्णूचं स्मरण केलं, मोहिनी रूप घेऊन आली महाराज. दोन वेळेस घेतलं बरं मोहिनी रूप. एकदा कधी जे अमृताचा कलश नेला त्यावेळेस एकदा, आणि भस्मासुराच्या तावडीतून सोडवण्याकरता. भस्मासुराला त्या ठिकाणी बरोबर मोहिनी रूपातून भगवान विष्णूंनी नादी लावलं. मग एवढ्या वेळात भगवान शिव कुठं थांबले, भगवान शिव नारळात जाऊन बसले. तुम्ही मोहिनी रूप घेतलं हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे, पण भगवान शिव त्या कालावधीत कुठं होते, ते कुठं जाऊन बसले ऐकताय ना तुम्ही, नारळात जाऊन बसले. म्हणून तुम्ही बघा, आज सोमवार असू द्या, भगवान शिवरात्रीचं व्रत असू द्या, त्या दिवशी नारळ फोडत नाही का, त्या नारळामध्ये भगवान शिवाचा वास असतो महाराज. मग नारळाला डोळे सुद्धा किती आहे, 3. मग त्या 3 डोळ्यातून भगवान शिव बाहेर पाहत होते. बाहेर चाललंय काय नेमकी, कुठं बाहेर काय चाललंय. शेवटी भस्मासूर त्या ठिकाणी नाचावला आणि फसावला. त्याने स्वतःच्या डोक्यावर जसं मोहिनीने ठेवला तसा त्याने हात ठेवून घेतला, त्याचा भस्म झाला. मला मुद्दा काय मांडायचा आहे, हे एवढं भोळं दैवत येत महाराज, एवढं भोळं दैवत, याची जर प्रार्थना करून जर जवळ आला तर त्याला काही द्यायला तयार होतो, पण एखादा जर त्रास द्यायला लागला तर त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. हे भोळं दैवत असं आहेत ना, हे पाहत नाही तुमच्यामध्ये काय आहेत. मग एक सांगू का, नाथ महाराजांना सुद्धा मोठा प्रश्न पडला. नाथ महाराज म्हणले, अरे आत्ताचा जर समाज बघितला तर हा समाज कसा झालाय, या समाजाला आता वेळ राहिलेला नाही, धावपळीचं युग तयार झालंय. पुढे जाऊन लोकांना आता परमार्थ ऐकायचा वेळ राहणार नाही बरं का. शूटिंग आले दादा, आता गंमत अशी आहे, तुम्ही सुद्धा काय करतात, तुम्ही सुद्धा रील्स टाकतात. रील्स किती मिनिटाच्या, 30 सेकंदाच्या, 1 मिनिटाच्या. तुम्हाला माहिती आहे तेवढं जर टाकलं तरच आपले फॉलोअर्स वाढतील. तसं परमार्थ सुद्धा कसा झालाय महाराज, अगदी थोडा झाला हो. अगस्त्य ऋषींनी काही साधं तप केलंय का, कधीतरी पाहणा बाळ. कितीतरी हजारो वर्ष तपश्चर्या केली. इथं 2 तास बसायचं म्हणलं तर 17 वेळेस मांड्या खालीवर करीत आहे. परमार्थ काही दिवसांनी मी तर म्हणतो कीर्तन सुद्धा शॉर्टकट व्हायला बसली. परमार्थ इतका शॉर्टकट चाललायत ना महाराज, तो तुम्हाला आम्हाला करू वाटत नाही. नाथ महाराजांच्या लक्षात आलं का, ऐका कलीचे मैमान,
असत्याशी रिजले जड. अरे पुढे जाऊन हा समाज या ठिकाणी हे करू शकत नाही. मग याच्याकरता काय करावं, यांना साधं काहीतरी सांगावं. मग ते म्हटले अरे अनेक पर्व काळ येतात, त्याच्यात एक मोठा पर्व काळ येतो. जे शैव भक्त आहेत यांच्याकरता त्यांनी साधा आणि सोपा मार्ग सांगितला. काय, काही करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या भगवान शिवाची यथाविधी पूजन करा. अभंगाचं पहिलं चरण. शिवरात्र व्रत करियता विधी. शिवरात्र व्रत करियता विधी. शिवरात्र व्रत करियता विधी. भावे पूज्यादी शिवलिंग. चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन. शिवरात्र व्रत करियता विधी. भावे पूज्यादी शिवलिंग. शिवरात्र व्रत करियता विधी. भावे पूज्यादी शिवलिंग. चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन. विठाला 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 विठाला. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं काय करा, काही करू नका. शिवरात्र व्रत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिवरात्र म्हणजे काय. शिवरात्र म्हणायचंच का. रात्री तर अनेक आहेत, रात्र काही कमी नाही. आपण जन्माला आल्यापासून कितीतरी रात्री झोपाच काढल्या, बरोबर. पण ही रात्र, हिला शिवरात्र का म्हटलं जातं. तसं फाल्गुन महिन्यामध्ये बरं का, प्रतिपदेच्या अगोदर जी रात्र तिला शिवरात्र म्हटलं जातं. आणि इंग्लिश महिन्यानुसार फेब्रुवारीत येत असते. तसं शिवरात्र, शिवरात्र प्रत्येक महिन्यात येते. बरं, शिवरात्र प्रत्येक महिन्यात येते. पण सगळ्यात महत्वाची जी भगवंताच्या आवडीची आहे तिला महाशिवरात्र म्हटल्या जातं. का, ज्या वेळेस सृष्टीचा विलय झाला, सृष्टी संपली आणि तिची पुनर्निर्मिती झाली, ती पुनर्निर्मिती झाल्यानंतर भगवंताने, ऐका बरं का, भगवंताने जे रौद्र रूप धारण केलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. अजून सांगू कोणता दिवस. दक्षाची मुलगी, तिचं नाव काय हो. कोण कोण पुढं कोण सांगितलं.
हा सती, ती सती आहेत ना महाराज, ती दक्षाची मुलगी. दक्षाला प्रजापती म्हणून बहुमान प्राप्त होणार होता. कोणता? प्रजापती म्हणून बहुमान. शिवरात्र सांगतोय बरं काय का आता. का नाथ महाराजांनी या ठिकाणी शिवरात्र सांगितली त्याचं कारण असं आहे, प्रजापती म्हणून बहुमान प्राप्त होणार म्हणून सगळी देवता त्या ठिकाणी आलीत. आता दक्ष राजाचा जावई म्हणजे भगवान शिव बरं का. सगळेजण दक्ष राजा आल्यावर उभे राहिले, पण भगवान शिव भजन करी महादेव रामपूजी अगदी त्यांच्या ध्यान अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये ते काही उठले नाही. पण या नारदानी जाऊन पिन मारली कोणाला? दक्षाला. अहो सगळे उभे राहिले हो, तुम्ही आल्यावर सगळ्यांनी तुमचा मान राखला, पण तुमचा जावई काही उठला नाही. पेटलं ना महाराज तेव्हापासून. जावयाचं आणि सासऱ्याचं तेव्हापासून जमत नाही महाराज. जे पेटलं एवढं पेटलं का त्या ठिकाणी ते विस्ता विजाना नको ते बोलले. भागवतात फार गोड आख्यान आलेले आहेत महाराज का. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते आख्यान येतंय, इतकं पेटलं काही केलं ते क्षमा व्हायला तयार नाही. ब्रह्मदेव वगैरे या सगळ्यांनी मध्यस्थी केली, ते प्रकरण मिटवलं. पण या दक्षाने त्याचा वाचपा काढायचा म्हणून त्याच्या घरी यज्ञ ठेवला बरं का. सुभाष महाराज यज्ञाला सगळ्या देवांना आमंत्रण दिलं बुवा, पण लेकीला जावायला सांगितलं नाही. आता लेकीला जावायला सांगितलं नाही, आता जावायला काही वाटत नव्हतं, पण हे बाकीची देवता एवढे हुशार, ते सुद्धा जाताना सगळे हिमालयापासून जायचे. कोणी 2 व्हीलरवर, कोणी 4 व्हीलरमध्ये, कोणी एमईटीवर, कोणी बुलेटवर, कोण राजदूतवर. अशा गाड्या होत्या का त्यांच्या? लई भारीतली वाहनं होती महाराज त्यांची. बरं जाताना सगळे जोडीने जायचे. सती जसं बघायची तस तिचं ती आहे खालीवर व्हायचं. तुम्ही बघा माहेरी जर काही कार्यक्रम असला तर बायांना दमपट एरवी तुम्ही कुठं तयारी करायला लावा, बाया लवकर निघती नाही महाराज. पण माहेरी जायचं म्हणलं ना ते आपल्याला म्हणतात, अरे आवरलं का नाही, म्हणजे असं म्हणतात का ते आपल्याला सांगतात, आवरलं का नाही तुमचं, आवरा ना लवकर, माझं आवरून झालं ना. आणि खरं सांगू का महाराज, खूप अवघड आहे महाराज संसाराचं गाडे, खूप अवघड आहे. आपण आता काय करतो, बाहेर टोप्या घालतो याच्यात नवल नाही, घरात सुद्धा टोप्या घालितो. बाहेर टोप्या घालतो याच्यात नवल, घरात टोप्या घालतो. तुमचं नाही माझं सांगतो बरं का. ऐका आमच्याकडे 14 जानेवारीला संक्रांत राहते, तुमच्याकडं 14लाच राहते ना. 8 दिवस बाईनी एकच तुंतुनं लावलं, काही करा मला साडी घ्या, काही करा मला साडी घ्या. तिला म्हणलं अरे दाढी लवकर करीत नाही, साडी कुठून घेऊ तुला? नाही घेणार म्हटलं साडी. बाई नीट बोला ना माझ्यासोबत. बाई जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत तुमचा काय अनुभव बरं? चांगला अनुभव आहे ना महाराज तुमचा. बाई शांत आहे तोपर्यंत शांत. सध्या ती 2च कामं करती, लय राग आला तर पोरं धोपटी ती, नाही तर भांडे आपटी ती. अजून तिसरी गोष्ट करणार आहेत काय, ज्या दिवशी तिला हे मॉडेल उचललं ना, नाही याला उचलून आपटलं तर खाली काय राहिलं, नामदेव महाराजांचं प्रमाणित महाराज ते घरी जाऊन वाचून घ्या. मला मुद्दा काय मांडायचा आहे, अहो त्या ठिकाणी सती माता गप राहायला तयार नाही. सारखी शिवाला जायची आणि शिवांना म्हणायची का हो माझ्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे. भगवान शिव म्हटले अगं ज्या ठिकाणी माझी आसन व्यवस्था नसते ना त्या ठिकाणचा यज्ञ कदापि पूर्ण होत नाहीत म्हटले. जाऊ नको तिकडं. ऐकलं का? ऐकलं का? जर त्याची ऐकत नाही आपली का ऐकायची महाराज? लक्षात आलं का? मग तसंच मी बायकोचं ऐकलं नाही, साडी काही घेतली नाही. बाई कुठं नीट बोलती महाराज? बाई नीट बोलायला तयार नाही. मी जवळ उभा तरी मध्ये पोराला घालायचे, पाप्या विचार त्याला गेलायचं का रे, मी आहे ना बाई उभा. पण ती कोणाला मध्ये घालायची? पोराला. मग आपण पाप्याला सांगायचं, पाप्या तिला सांग उंच खडकला जाणार आहे, तिकडून चंद्रून येणार आहे. काय बोलणार महाराज? सती माता गप राहायला तयार नाही. इकडून तिकडून मग मी चाकणला गेलो कीर्तनाला, माऊलीचं दर्शन घेतलं, झाडे महाराजाच्या दुकानातून भारीतलं शर्ट घेतलं 3000चं, घरी आलो, पिशव्या टाकल्या. बाईनी पाहिलं, काय बाई लेट का व्हायना पण बाबाने आपल्याला काय आणली? काय आणली? साडी. आता साडी नव्हती, त्याच्यात काय होतं? कापड. बाई पुन्हा चिडली महाराज, बाई नीट बोलायला तयार नाही. बाईने त्या ठिकाणी कापड काढलं आणि मला आवाज दिला, हा इकडे या. गेलो बा जवळ, म्हणलं काय? म्हणे हे काय? म्हणलं कापड. कोणाला घेतलं? म्हणलं मलाच घेतलं. म्हणे केवढ्याला घेतलं? मी म्हणलं आता केवढ्याला घेतलं हे जर सांगितलं हिला तर म्हणलं 3000. ही 5000ला चंदन लावल्याशिवाय. तिला म्हणलं 300 रुपयाचं आहे. केवढ्याचं म्हणलो? 300चं.
अहो तिने इतकी हुशार, तिने पर्समधून 300 काढले आणि माझ्या हातावर टेकवले. मला म्हणे एक काम करा, तुम्हाला असंच दुसरं घ्या म्हटले, हे मी माझ्या भावाला देते म्हटली. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय? अहो सती मातेची पर असं झालं, अरे बापाच्या घरी कार्यक्रम मी जाऊ नये, मला जावं लागल. ऐकलं नाही, गेली ना महाराज. मग गेली तर पुन्हा नको का यायला? गेली तिकडच गेली, पुन्हा आलीच नाही ना महाराज. पुन्हा आली नाही आणि पुन्हा न आल्याचा परिणाम या ठिकाणी तिथं गेल्यावर तिची काय दयनीय अवस्था झाली. तिच्या बहिणी, तिचे भाऊ, तिचे जे काही सगळं गणगोत होतं ना महाराज, नाव ठेवायचे. मग तुझ्या नवऱ्याने काही कपडे बिपडे घेतले का नाही म्हणले? का अजून आहे तसाचे? काही पावडर व्हॅसलीन काही असं फेअर अँड लवली वगैरे लावितो का नाही? का अजून तेच मेलेल्या माणसाची चिता भस्म लाविते? काही लॉकेट विकेट काही केलं का नाही म्हटले? का अजून नुसतं तो सर्प घेऊनच हिंडतो? अगं काही घरबीर बांधलं का नाही? का अजून स्मशानात राहिलाय? अनेक गोष्टींनी हिनवलं. वेळ कमी असल्यामुळं त्या ठिकाणी तिला इतका राग आला, अरे ज्या ठिकाणी माझ्या स्वामीचा अपमान होतोय अशा ठिकाणी राहून काय फायदा. त्या ठिकाणी यज्ञकंडामध्ये उडी घेतली. भगवान शिव समाधी अवस्थेत होते. तिसरं नेत्र त्यांचं उघडलंय, क्रोधाधीत झालेत. अख्खं जग त्या ठिकाणी डगमगलंय. नेत्र उघडल्याबरोबर त्या ठिकाणी एक केस उपटला, खाली आपटला. वीरभद्राचा जन्म झाला. जाऊन सांगितलं, जा या त्या ठिकाणी दक्षाचा यज्ञाचा विध्वंस करा. वीरभद्र त्या ठिकाणी गेले, यज्ञाचा विध्वंस केला. पाहता पाहता दक्षाचं मुंडकं उतरवलं. काय केलं? दक्षाचं मुंडकं. मगाशी मला एक इतिहास सांगितलं बरं का सुभाष दादांनी, इथं तुमच्या पलीकडून बरं का, इथंच बरोबर आहेत ना, दुसरं उंच खडक येत नाही इथं. 100-125 वर्षापूर्वीची त्यांनी गोष्ट सांगितली महाराज. काय? कोणीतरी गोसावी महात्मा होते बरोबर ना, त्यांचं सुद्धा शिर त्या ठिकाणी उडवलं, पण त्यांनी शाप दिला होता. नंतर त्या ठिकाणी एक बाबा आले, यशवंत बाबा बरोबर, त्यांच्या कृपेने नंतर ते सगळं सुरळीत झालं. त्याकरता एक ध्यानात ठेवा, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर तुम्हाला संतांचं सानिध्य मिळत नाहीत ना महाराज, तुम्हाला या ठिकाणी भगवंताच्या तावडीपर्यंत, राक्षसांच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही. त्याकरता देवाकडे जरी जायचं आहेत ना, तर त्याकरता संतांची गरज आहे महाराज. तुमचा फार चांगला परिसर आहे आणि या चांगल्या परिसरामध्ये, या खडकेश्वराच्या प्रांगणामध्ये तुम्हाला आम्हाला राहायला प्राप्त होतंय, याला सुद्धा मोठी पुण्यही लागते. अगस्ती ऋषी जवळ तुम्हाला या सगळ्या क्रिया ज्या घडतायत, भगवान शिवांना एवढा राग आला, मागचा पुढचा विचार नाही केलाय. दान 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 त्या ठिकाणी आलेत. जळलेले जे जळीत होतं ना महाराज, सतीचं प्रेत, ते अंगावरती टाकलं. काय केलं? अंगावरती टाकलं आणि अख्ख्या त्रैलोक्यामध्ये फिरायला लागले. फिरत असताना तो जळलेला भाग जिथं जिथं पडला त्या ठिकाणी एक एक पीठ तयार झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं पडले ते म्हणजे 3.5 शक्तिपीठ तयार झाले. विठाला आता भगवान शिवांनी या ठिकाणी ती सती माता का तिकडे गेली? मी शिवरात्र सांगतोय बरं का, फक्त एवढा शब्द सांगतोय. फक्त काय शिवरात्र? काय शिवरात्र? शिवरात्रीच्याच दिवशी काय यथा पूजा करायची त्याची, इतर दिवशी नाही. काय इतर दिवशी पण करायची, पण शिवरात्रीला जो करतो त्याचं काय काय घडतं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. शिवरात्र का घडली? मग आता सती माता गेली, बऱ्याचशा दिवस देवाला बायकोच नाही. देवाचं काय? काहीच नाही. आपल्या समाधी अवस्थेमध्ये भजन करण्यामध्ये दंग व्हायचे. त्यांची जी सती होती ती आता हिमालयाच्या पोटी जन्माला आली. नाव तिचं पार्वती. मोठं त्या ठिकाणी तिने काय केलंय? मोठी तपश्चर्या केली. आणि ती तपश्चर्या ज्या वेळेस पूर्ण झाली त्यावेळेस देवादिकांनी मध्यस्थी केली. आणि देवादिकांनी मध्यस्थी केल्यावर लग्न जमलं. कोणाचं? निलेश महाराजाचं नाही. कोणाचं? शंकर आणि पार्वतीचं लग्न जमलं रे जमलं. तुमच्याकडे कोणाला सांगतात? मी जाऊ का घरी आता? येतात फराळ करून. लग्न जमल्यावर कोणाला सांगतात? आमच्याकडं भाऊबंधांना सांगतात. तुमच्याकडं कोणाला सांगतात? भाऊबंधांना. मग देवाचे भाऊबंद कोण? बुधवे ताळनाथी बेताळनाथी हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती कंठी शोभे वासुकी हारे
कंठी शोभे वासुकी हार असं म्हणायचंय, ते सेपरेट नाही लावायचं. ऐका चौचरणी येते भूती वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. मग लग्न जमलं रे जमलं, कोणाला सांगावं लागत? भूतांना नाही बरं, भाऊबंधांना. नाहीतरी आता भूतन भाऊबंद काही वेगळे असं काही नाही महाराज. नाहीतरी आता जाऊ द्याचे आहे ते झाकली मूठ 1.25 लाखाची. मग आता लग्न जमलं, भाऊबंधांना सांगितलं देवाचे भाऊबंद सगळे ये. बरं हे निर्माण कोणी केले? येणीच तयार केले. भागवतामध्ये असं वर्णन आले, ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीतून त्या ठिकाणी रुद्र अवतार झाला. कोणाचा? भगवान शिवाचा. कोणाचा? भगवान शिवाचा. मग तो रुद्र अवतार ज्या वेळेस झाला, आता लग्न जमलं ना, हे लग्नामध्ये जे नाचणारे होते हे कोणी तयार केले? त्यांनीच तयार केलेले आहेत असं वर्णन आहेत महाराज. कोणी? भगवान शिवाने. कोणाच्या सांगण्यावरून? ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेव म्हटले सृष्टी निर्माण करण्याकरता मला मदत करा. आता यांना काय माहिती कशी सृष्टी निर्माण करायची? यांनी निर्माण सुरू करायला सुरुवात केली. ते कोण उलट्या पायाचे, कोण कसे बनवले. ब्रह्मदेवाने सांगितले शिवा थांबा थांबा थांबा, हे तुमचं काम नाही, हे तुम्ही बनवू शकत नाही, हे आम्ही पाहून घेतो कशी बनवायचे. मग आता हे झालेले सगळे ब्रह्मदेवाला त्रास द्यायला लागले. ब्रह्मदेवाने सांगितलं या आवरा बुवा, आता तुम्ही निर्माण केलेत ना. मग त्यावेळेस भगवान शिवाने सांगितलं काळजी करू नका, यांना मी सांभाळून घेतो. तेव्हापासून तुम्ही बघा भगवान शिवाने ते सगळे सांभाळून घेतले. आता लग्नामध्ये आले. लग्नामध्ये आल्यानंतर ते लग्न म्हणजे काय, येणे हार घातला तिने हार घातला झालं लग्न असं आहे का? नाहीत. मग तिथं कोण लागतो? ब्राह्मण. यथाविधी पूजा. मग ती यथाविधी पूजा चालू झाली तर या ब्राह्मणाने विचारलं कोणाला? भगवान शिवाला. सांगा तुमच्या बापाचं नाव. आता भगवान शिवाच्या बापाचं नाव कोण सांगलो महाराज? तो कसा आहे? आधी आहेत ना महाराज, तो आधी आहे. अरे तो कधी कोणीच सांगू शकत नाहीत ना महाराज. बरं त्याचा जन्म कधी झाला सांगू शकतं का? कोणीच सांगू शकत नाही. आता कोणाला सांगता येत नाही. त्यांनी पाठीमागं कालवर येईल होते नारद महर्षी, त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणे आता काहीतरी सांगावं लागलं ब्राह्मणाला. आता लग्न तर पुढे सरकणार नाही, लग्न तर लावायचं आहे. कोणासोबत? पार्वती सोबत. मग सांगा ना एखाद्याचं नाव. मग नारदांनीच सांगितलं नाहीतरी तुमचा जन्म ब्रह्मदेवाच्या भ्रुगुटीतून. मग सांगा ब्रह्मदेव. सांगितलं ब्रह्मदेव. ते भटजी गप नाही राहिलं. त्याने आता गप राहायला पाहिजे होतं. ते म्हणे सांगा ब्रह्मदेवाच्या बापाचं नाव काय? मग ते म्हणले अरे नाहीतरी भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. मग सांगा म्हटले कोणाचं नाव? भगवान विष्णूचं. मग आता गप राहावा ना ब्राह्मणाने. त्या ब्राह्मणाने पुन्हा विचारलं सांगा भगवान विष्णूच्या बापाचं नाव काय? आता केवढा तपास. भगवान शिवानी मागं पाहिलं तर नारद महर्षी पळून गेली होती. आता कोणाचं नाव सांगणार म्हणून? शेवटी भगवान शिवानी सांगितलं या बाय माझ्या बापाचं नाव ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या बापाचं नाव विष्णू आणि या दोघांच्या बापाचा बाप मी. तुला लग्न लावायचं तर लाव, नाही तर मी चालतो म्हटलं. काही कमी विघ्न आले नाही. इकडून तिकडून लग्न जमलं. लग्न जमलं, जो सोहळा झाला आणि त्या रात्रीला जी वरात काढली तिला म्हणायचं महाशिवरात्र. लक्षात आलं? शिवरात्र. अजून सांगू एक आख्यायिका जी पिढी आपल्या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने सांगितली जाते. एक पारधी शिकारी करता निघाला. तुकोबरांनी फार वर्णन गोड केलेले आहेत महाराज. कैलासाशी नेला बिल्ल पानाडी बैसला. पानाडी बैसला म्हणजे काय? सावज येईल म्हणून एका बेलाच्या झाडावर बसला. आता ते पानं आडवे येत होते म्हणून त्याने काय केलं, ते घ्यायचं आणि खाली टाकायचा, घ्यायचं आणि खाली टाकायचा. शेजारीच खडकेश्वरला कसं शिवालय तसंच जवळ त्या ठिकाणी शिवालय होतं. तिथं मस्त मंत्र घोष चाललेला होता. तो त्याच्या कानावरती पडत होता आणि नेमकी त्या ठिकाणी सावज आलंय. ऐका बरं काय, ते सावज आलं. आता बाण मारणार पण त्या सावज आला. त्या ठिकाणी वाचा फुटली. सांगायला लागलं अरे मला घरी जाऊन या ठिकाणी सांगून येऊ दे. तुला मारायचं ना मी नक्की येते, पण माझे घरी मुलं आहेत, माझा पती आहे, मी त्यांना सांगून येते. त्यांना सांगून आले तू खुशाल या ठिकाणी मला मार. ती घरी गेली. पण घरी जात असताना हा म्हणला तू जर नाही आली तर असं होणार नाही रे दादा. अरे तू कधी हरीण बोलताना पाहिलं का म्हटले? काय बोलली? हरीण बोलताना काळजी करू नको मी आल्याशिवाय राहणार. त्याला बी भरोसा पटला. आता पारधी होता. पारधी तो काय असं काही ज्ञानामृत वगैरे असं काही वाचलेलं नव्हतं त्याने विश्वास ठेवला. आणि तोपर्यंत तो काय करायचा? काहीच नाही. पानं घ्यायचा खाली टाकायचा. मनामध्ये भाव नाही बरं. देवाविषयी त्याला देव काला म्हणता हे सुद्धा माहिती नाही. पण सुभाष महाराज परिणाम असा घडला ज्यावेळेस ती हरीण आली ना, ती अख्ख्या परिवारा सगट आली. वेळ कमी असल्यामुळं. ऐका
सगळेचे सगळे आले, त्याच्यामध्ये तिचा पती पण आला, तिचे मुलं पण आले, पण जो तो म्हणायचा काय, अहो या ठिकाणी मला धर्मकार्य करायचं आहे, अहो आमच्या आईबापाचे लग्न झालेले पण आईबापाची सेवा आमच्याकडून घडलेली नाही, त्याच्यामुळे यांना मारू नका, मला मारा. तो म्हणायचा मला मारू नका, मला मारा, हिला मारू नका, मला मारा. असं करता करता त्या पारद्याच्या मनावरती परिणाम झाला. अरे हे पशु असून यांना कळतंय यांचा धर्म आणि मला धर्म कळू नये. त्याच दिवशी त्यांनी तो बाण खाली टाकला आणि परिणाम असा झाला का तेवढ्याच वेळात वरतून शिवाचे दूत आले आणि शिवाचे दूत आल्यानंतर त्या ठिकाणी या पारद्याला, बरं का, या पारद्याला त्या ठिकाणी व्याघ्र नावाचं नक्षत्र त्या ठिकाणी दिलं आणि हरणाला मृग नावाचं नक्षत्र त्या ठिकाणी दिलं आणि दोघंचे दोघं कैलासाला नेले. तो दिवस म्हणजे त्याला म्हणायचे शिवरात्र. विठाला अशी शिवरात्र या ठिकाणी तुमच्या. आता किती कथा सांगितल्या मी, अजून एखादी सांगू का? नाही ना. ऐका, वेळ आपल्याकडे कमी राहिला. खरं सांगू का, गुले महाराज माफी असावी बरं का. सगळ्यांची माफी का मागतो, मला कीर्तन खूप जोमात करायला आवडतं. तुम्ही ऐकणार आहे म्हणून मी आता इथं चिंतन मानलं, नाही तर उभटी नागर घालून मग जाता आला असं. पण कसं आहे, आज मला शिव तुमच्या पुढं मांडायचा आहे. नाही तर तुम्ही यूट्यूब वगैरे चेक करा, माझे सगळे कीर्तन चांगल्यापैकी जोरात असतात. मला मुद्दा काय मांडायचा आहे, या ठिकाणी भगवान शिवाची पूजाच का करायला लावतात? अरे हे दैवत असं आहे, हे तुमच्या अंतकरणात किती भाव किती प्रेम हे बघत नाही. पण एक ध्यानात ठेवा, त्या ठिकाणी भगवंतापाशी मन बुद्धी चित्त अहंकार लागल्याशिवाय तो तुमचा आमचा स्वीकार करत नाही. त्याकरता शब्द वापरले यथाविधी. यथाविधी म्हणजे काय, फुलं आणणं, परत काय म्हणतात त्याला आपलं तांदूळ आणणं, मुगाचे मूठ, हे जे मुठा बिठा देणं वगैरे, हे जरी नाही जमलं तरी चालेल. यथाविधी म्हणजे काय, मन बुद्धी चित्त अहंकार हे टाळ्यावर ठेवून भगवान शिवाची यथाविधी पूजा करणे. यही जर पूजा केली तर परिणाम काय, संत महात्मे वर्णन करतात. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन न येतेने. काय परिणाम होईल बाबा, अशा पद्धतीने जर तू पूजा केली तर परिणाम काय घडेल माहितीये का तुला? त्याचा परिणाम असा होईल, तुला पुन्हा इथं जन्म घेण्याची गरज पडणार नाही. का, जसं तू का म्हणे गर्भवाशी आणि सुके घालावे आमाशी, हे संतांचे वचन आहे. पण तुम्हाला आम्हाला गर्भवासाचं दुःख जरा कधी ऐकलं तर आपल्याला काय वाटतं, आपण पुन्हा गर्भवासाला येऊ नये का? अहो त्या मदलासा मातेने अगदी लहान 4 दिवसाचा मुलगा 2 दिवसाचा मुलगा पाळण्यात घालावं आणि त्याला त्या ठिकाणी बोध करावा. महाराज हा देह नाशी वंत मला मूत्राचा बाधा वरी चर्म घातले कुर्मी कीटकाचा सांडा. अरे बाबा रव रव दुर्गंधी, इथं यायचं पुन्हा दुःख भोगायचं, या संसार चक्रात अडकायचं, असे जन्मचे जन्म चाललेत बाबा. त्याकरता एक काम कर, चुकले चुकले जन्माचे बंधन. आता अरे ज्याचं जन्माचं बंधन जर चुकलं ना बाबा, त्याला मरायची गरजच उरत नाही. जो जन्माला आला तोच मरतो, तुझं त्या ठिकाणी पुनरागमन होणार नाही. त्याकरता काय कर, काही करू नको. शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजे आधी शिवलिंग. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. खडकेश्वर भगवान की जय. विठोबा रखुमाई, ओम नमः पार्वते पते हर हर महादेव. बरं या
याचं पूजन करण्याकरता काय लागतं? आवाज देतात. याचं पूजन करण्याकरता विशेष काहीच नाही हो. एक बिल्वदळ, चंदन, अक्षदा. चंदन, अगदी चंदन. नाही तुझ्याकडे चंदन, अक्षदा तर आहेत ना बाबा. अक्षदा, अक्षदा म्हणजे स्वर्गातलं अन्न आहे बरं का. अक्षदा कशाला म्हणतो आपण? तांदळाला. ते तांदूळ म्हणजे अक्षदा. कोणतंही मंगल कार्य अक्षदाशिवाय पार पडत एवढंच कशाला, आपण जे भोजन करतो ना त्या भोजनात जर फुले महाराज भात नाही, जेवणाची पूर्णाहुती नाही. बरं ऐका, आता या ठिकाणी त्या अक्षदांनी तो का त्या ठिकाणी खुश होतो? शिवमहापुराणामध्ये बरं का, शिवमहापुराणामध्ये अनेक कथा त्या संदर्भामध्ये आलेल्या आहेत. वेळ तुमच्या आमच्याकडे कमी आहे, त्याकरता नाथ महाराजांनी हे सगळे ग्रंथ पाहिली पुराणे, धांडोळली दरुशने, आणि हे सगळे पाहून मग नंतर अभंगाची रचना केली. म्हणून सांगितलं एक बिल्वदळ, चंदन, अक्षदा. पूजन तत्वता सोपे भाऊ. आणि तुकोबरायनी सुद्धा तेच सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी, घेतो येते काही करू नका. काय? एक बिल्वदळ, चंदन, अक्षदा, पूजन तत्वता सोपे भाऊ. अशा प्रकारे जर समजा तुम्ही यथाविधी सगळं केलं, काय घडेल? एका जनार्दने पूजिता साचार. काय करतो तो? इच्छिले हरिहर पूर्ण करते. तुमच्या मनामध्ये जी इच्छा तयार झाली ना, ती काही क्षणात त्या ठिकाणी तो पूर्ण करतो. केली नाही का? चांगल्या चांगल्याची केलीत ना महाराज. शिराचा सागर उपमन्यू, मनात इच्छा केली त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि एक सांगू का, आपण विठ्ठल मानतो, काही शिव मानतात. हा जो भेद चाललाय ना, हा करायच्या भानगडीत पडू नका. खरं सांगा हो, विठ्ठलाची पहिली वारी कोणी चालू केली हो? रंभादिकनाथ ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ मृगे, त्रिशूळ मृगे उद्याला गिरजेचा कांत. रंभादिकनाथ ती उभ्या जोडोनी हात, जोडोनी हात, त्रिशूळ मृगे, त्रिशूळ मृगे उद्याला गिरजेचा कांत. हा साक्षात भगवान शिव. बरं, जाताना कसा कसा गेला, कशा पद्धतीने गेला? चौ चालत जाय, किती पाय गेले, कशा पद्धतीने गेले, अख्खं कुटुंब कसं गेलं, पंढरपुरामध्ये जाऊन कुठं राहिलं, कशा पद्धतीने राहिलं. भगवान शिवांना घेण्याकरता भगवान विठ्ठल कुठपर्यंत आले, आल्यावर किती आनंद झाला. जसा आनंद झाला, काय केलं भगवंताने? आमच्या शिवांना उचलून घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. आणि ज्यावेळेस डोक्यावर ठेवलं, पुन्हा खाली उतरवलं नाहीत महाराज. मग काय केलं? ऐका ना, कायमचं डोक्यावर वास करायला लावला. तुम्ही बघा, भगवान विठ्ठलाला गळ्यापासून खाली तुळशीच्या माळा त्या ठिकाणी घातल्या जातात, पण वरती डोक्यावर वाहताना त्याला बेलपत्रच त्या ठिकाणी ठेवल्या जातं. असा असलेला आमचा भगवान विठ्ठल आणि भगवान शिव हरिहर. रात्री कीर्तन झालं वडनेर खाकुर्डीला. पिंड एकच, पिंड एकच, पण लिंग दोन. लिंग किती? तुम्ही कधी पाहिलेलं नसेल. माझ्याकडे आता फोटो आहे, मी दादांच्या फोनवरती पाठवतो, तुम्ही बघा घोले महाराज. तुम्ही असं शिवलिंग कुठंच बघितलेलं नसेल. पण ऐका ना, हरी आणि हर या दोघांचं ऐक्य जर बघायचं असेल ना महाराज, कधीतरी वडनेरला जा. असं शिवालय तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. रात्री त्या ठिकाणी किमान 2,500 ते 3,000 लोक होते. एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी चाललाय. मला मुद्दा काय मांडायचा आहे का, हरी आणि हर हे वेगळे नाही, भेद करू नका. आणि जो भेद करतो ना त्याला नरकात जावं लागतं, असं आमचं शास्त्र सांगतं. असं असलेलं हे बोळ दैवत, आज याची महाशिवरात्र आपण सर्व या ठिकाणी प्रेमाने एकत्र आलो. भगवान शिवाला एकच विनंती करायची, देवा या ठिकाणी आमचं सुद्धा हे जन्मामरणाचं जे बंधन आहे हे कायमचं मुक्त करावं. आम्हाला सुद्धा यथाविधी पूजा कसा करावी हे आमच्याकडून घडू शकत नाही. नाथ महाराजांची जी अपेक्षा आहे ती आमच्याकडून घडेल आम्हाला सांगू शकत नाही. पण खरं सांगू का, तुझा भाव आड येऊ नये चित्ता, करावा अनंता नाश त्याचा. काय कर, त्याचा नाश करण्याचं काम तुझ्याकडे, ते तू करावं. एवढीच भगवंताला विनंती करायची. शेवेला पूर्ण विराम. एकदा मोठ्या हाताने बैरे म्हणा तुम्ही, बैरे म्हणा तुम्ही, बैरे शेवटला बैरे घ्या. आता राहू द्या ना बाबा, बैरे प्लीज, माफी असं. मला थोडं लांब जायचं. हे बघा, मी सेपरेट येतो तुमच्याकडे. एवढ्या वेळेस मला वरती हात करा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने, सगळ्यांनी. अजिबात हायगाई करायची नाही. भगवान शिवांच्या खडकेश्वराला सुद्धा त्या ठिकाणी तुमचा आवाज गेला पाहिजे. अशा पद्धतीने भजन करायचं सगळ्यांनी, सगळ्यांनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः अजिनता जी गीता नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो शंकर 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 नमः शिवाय नमः शिवाय 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 नमः शिवाय शंभो शंकर 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोली लिले कुरे देवा कुरे उत्तरे वरा क्षमा अपराध महाराज तुमने नाही विचारला अधिकार व्यापुला वरा क्षमा अपराध महाराज तुमने तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पाया